तुमचा विश्वासच बसणार नाही. आजची भाजी खूप अशी वेगळी आहे आणि चवीला सुद्धा सुंदर आहे. तर माझे मिस्टर म्हणले ही भाजी मला ठेव आणि ना घरच्यांना ना दुसरी भाजी कर, सगळी भाजी मला पाहिजे, एवढी सुंदर चवीला झालते. पहिल्या घासात तर अजिबात ओळखलं नाही. म्हणतात मला न्यूडल्सची का मॅगीची केली आहेत, पण खाल्ल्यानंतर म्हणतात न्यूडल्स मॅगी नाही, ही आहे मी सांगितलं त्यांना कुरडईची भाजी. पटणार नाही बरं का. वाळवणामधील अत्यंत सोपा पदार्थ असलेला कुरडई, त्याची भाजी एवढी छान आहे असं वाटलं नाही. तर 2 किलोच्या कुरडया केल्यात असं वाटायला लागलं, आता 5-6 किलोच्या कुरडया केल्या असत्या तर बरं झालं असतं. कारण की भाजीला काही नसलं, काही तर चवीचं खायला झालं तर की आपल्याला ही कुरडयाची भाजी खाल्ली तर किती छान ना. तर माहीत नव्हता ह्याचा शोध मी आता यूट्यूबवर बघत होतो तेव्हा हे बघायला मिळालं. असंच म्हटलं कशी होत्या कुणास ठाव, पण करायला गेले खूप सुंदर चवीला झाले बरं का. आणि हे माझ्या जाऊबाईला खायला दिल्यानंतर म्हणतात अरे कसली भारी झाली भाजी. तर प्रत्येकाला ही घास दिला तर त्यांना सगळ्यांना ही कुरडयाची भाजी खूप आवडली बरं का. मागून मागून खाल्ली, एक एक घास दिला. तर माझ्या मिस्टरांसाठी खास मला लपवून ठेवायला लागलं, हा मला जुलूम करावा लागला आज घरच्यांच्याबद्दल. तर ठीक आहे चला. तर फोडणी कशी द्यायची, फोडणी तर अतिशय साधी सिंपल आहे. ह्याला चवच कशाने आली सांगू तुम्हाला, कुरडईमुळे ना ह्या भाजीला सुंदर चव आली आहे बरं का. कढई ठेवायची, त्यामध्ये तेल घालायचं, जिरे मोहरी घालायचं. तेल चांगलं कडकडून तापल्यानंतर जिरे मोहरी घाला, कांदा घालायचा, चांगला भाजून घ्यायचा, हळद घालायचं, धना जिरा पावडर घालायचं आणि हे आहे आपलं लाल तिखट. झाले एवढेच मसाले वापरायचे आणि भाजी आपली तयार होते बरं काही कुरडईची. कोणताही फॅन्सी मसाला, कुठलाही मसाला चेचून घालायची गरज नाही. हे बेसिक मसाले वापरूनच सुंदर अशी ही झणझणीत भाजी तयार होते आणि पटणार नाही. हॉटेलमध्ये सुद्धा असल्या भाज्या मिळणार नाहीत आणि घरगुतीमध्ये तुम्हाला भाज्यामध्ये सुद्धा अशी भाजी चवीला मिळणार नाही. असं वळवणामधला हा पदार्थ आहे, त्याच्यापासून सुंदर अशी भाजी तयार होते. चपाती म्हणू नका, भाकरी म्हणू नका, भाताबरोबर सुद्धा सुंदर ही भाजी छान लागते बरं का. तर ही भाजी तयार झाली आहे. तेल थोडंसं मी जास्त घातलं आहे, तेलामुळं चांगली चव लागली आहे ह्या भाजीला, सुटसुटीत असं भाजीला होते. कांदा घातला आहे, कांदासुद्धा जास्त घातला आहे भाजीला. तर वरून आता घालायची हिरवीगार कोथिंबीर. मग काय गरमागरम भाकरी घ्यायची, ही भाजी घ्यायची आणि काय हो ताव मारायचा. बाजूला एक कांदा घ्यायचा फोडल्याला आणि ही भाजी खायची. तुम्हाला पटणार नाही, ही कुरड्याची भाजी खूप छान चवी लागते आणि तुम्ही केल्यानंतरच मला सांगशील की ताई खूप सुंदर चवीला झालती बरं का ही भाजी कुरड्याची. आणि कुणालासुद्धा ज्यांना माहीत नाही ना ही भाजी कोणाला, त्यांना खाऊ घाला, सरप्राईज होतील ती हे खाल्ल्यानंतर. विशेष अशी खास भाजी ही तयार झाली आहे कुरडईची. बेसिक मसाल्यापासून फक्त ह्यामध्ये कांदा, जिरे मोहरी आणि लाल तिखट एवढेच घातले आहेत पदार्थ, धनाजिरा पावडर आणि बाकी सगळं आपली कुरडई. तर हे एवढेच 4-5 साहित्य घालून सुंदर अशी भाजी तयार झाली आहे. चमचमीत भाकरी म्हणा, चपाती म्हणा, कशाबरोबर सुद्धा खाली तरी चालते. आणि तुम्हीसुद्धा तयार करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि साध्या सिंपल रेसिपी बघायला आवडत असेल तर जाता सबस्क्राईब मात्र करा बरं का. असंच चॅनल पहा. धन्यवाद.